हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? बरे आहात का? बरे असणार, मीही बरी आहे, तुम्ही सर्व बरी असणार आहात. चला, ताईंचा झाला का स्वयंपाक? आज नागपंचमीच्या सणाचा स्वयंपाक झाला का? माझा स्वयंपाक पूर्ण झाला. आणि हे पहा, मी आता काही बनवते. आपल्याला वारूळ पुजायला जाता वेळेस लाह्या लागणार आहेत ना आपल्याला, म्हणून मी ह्या तव्यावरती अशा पद्धतीने बघा भाजते. अशीच आमची आई पण करायची बघा लाह्या. ह्या ज्वारीच्या लाह्या बनवते. चला, वारुळाला जायचं आहे ना, म्हणून तयारी चालली माझी. हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या ज्वारीच्या लाह्या बनवल्या आहेत, भाजल्यात बघा. लाह्या बनवल्यात. ह्याला वारुळाला पुजायला जाण्यासाठी स्वयंपाक माझा पूर्ण झालेला आहे. हे पहा, हे पहा, पुरणपोळी, पोळ्या झालेल्या आहेत, हिवळवणी, हे पहा आमटी. स्वयंपाकाची गडबड सकाळी लवकरच चालली होती, त्यामुळे काय व्हिडिओ काढता आला नाही. नेहमी पुरणपोळीचा स्वयंपाकाचा व्हिडिओ कसा काढायचा म्हणून म्हटलं आता लाह्या भाजूया. आपण वारुळाला निघालो आहे, त्याची तयारी करता वेळेस म्हटलं व्हिडिओ काढावा, म्हणून आता व्हिडिओ काढते बघा. झाले आपल्या लाह्या भाजून शनी झाल्यात. आता पुढची तयारी करते आणि वारुळ पुजायला निघूया आपण. प्रत्येक सणाला नेहमीच पुरणपोळीचं आपण नैवेद्य करतोच, जेवण करतोच. मग ते पुरणपोळीचं दरवेळेस व्हिडिओ टाकण्यापेक्षा म्हटलं माझी सकाळी पण गडबड चालली होती स्वयंपाकाची, पाण्याची याची, लवकरच उरकण्यासाठी स्वयंपाकाचा व्हिडिओ काय टाकला नाही. पण पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण तयार झाला. आता लाह्या भाजून घेतल्या, म्हटलं आता लाह्या भाजाव्या. ह्याला लागणारच आपल्याला वारुळाला पुजायला, म्हणूनसाठी त्या लाह्या भाजून घेतल्यात. आणि माझी पूर्ण तयारी झाली बघा. बघा आता ताटात सर्व हे घेतलेले आहे मी साहित्य. आणि वारुळ पुजायला जाणार. वारुळ पुजायला जाते, पण तिथं काही मोबाईल घेऊन जाणार नाही आहे, कारण हे तांब्या एवढं पकडायला लागणार आणि मोबाईल कुठं पकडणार मी, आणि तिथं व्हिडिओ पण काही काढता येणार नाही वारुळाजवळ. अशा पद्धतीने मी आता चालली बघा वारुळ पुजायला. तुम्ही आला असाल वारुळ पुजून, आणि वारुळ पुजून आल्यानंतर मग मी उपवास सोडणार. आता माझा स्वयंपाक झाला. आता हे जेवले, मुलगा जेवला. मला हे म्हणत होते, म्हटलं नाही मी वारुळावरून येते आणि नंतर जेवते म्हटलं. अशा पद्धतीनं माझी पूर्ण तयारी झाली, स्वयंपाकाची पण झाली. मग तुमची कशी काय झाली नक्की सांगा. झाला का? माझ्या यूट्यूब फॅमिलीला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. छानशी बघा, पंचमीसाठी मेहंदी पण रात्री काढली, मेहंदी वगैरे काढली. बांगड्या भरायला जायचं होतं, पण बांगड्या भरायला काय मला जाताच आलं नाही. कसं झालं, इथल्या बायका पण गेल्या नाहीत, बाजूवाल्या, त्यांनी पण काय आवाज दिला नाही ना, मी पण काय गेले नाही. आणि बाजाराला जायचं, ते बाजाराला पण गेले नव्हते बरोबर. नेमकीच मी शनिवारच्या पण बाजाराला नाही गेले, रविवारच्या पण बाजाराला नाही, तर मग बाजाराला भरले असते. ठीक आहे, बरं असू द्या, परत नंतर मग भरते. असं झालं. अशा पद्धतीने आज आपली नागपंचमीचा सण हा साजरी होणार. हे पहा काय काय मी घेतले ते. अशा पद्धतीने मी पूर्ण तयारी केलेली आहे. हे बघा, थांबा. हे पहा, वारुळ पुजायला जाण्यासाठी दूध घेतलंय, लाह्या थोड्या ज्वारीच्या बनवल्या मी, हळदी कुंकू भात. आणि आता नैवेद्य घेते थोडासा, ह्याचा पुरणपोळीचा नैवेद्य राहिला आहे तो नैवेद्य घेते. एवढे सर्व घेऊन शनी आता मी हे अशा पद्धतीने ताट तयार मी बनवलं आहे. पूजेला जाते, वारुळाला पूजा करून शनी येते. चला मग तुम्ही पण आला का वारुळासनं जाऊन शनी ताई. आणि आल्यानंतर घरात पण पसरा भरपूर राहिला आहे, पुढची काम आहेत, भांडी आहेत, कपडे धुवायचेत, सर्व काम आहे. ते आल्यानंतर मग काम करून घेते. आता निघाली मी वारुळ पुजायला. बघा कसं तरी पटकन उरकलंय आणि निघाली. बायका पण जातात. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.